बातम्यांसाठी आपल्याला हे महत्त्वाचं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हे सन्माननीय केशवजी वसेकर यांना सन्मानित करावं. सिद्धहस्त लेखक, समीक्षक आणि जीवनावर अतोनात प्रेम करणारा रसिक, त्यांचा या कार्यक्रमामध्ये आपण सन्मान करतो आहोत. यशवंतराव चव्हाण स्मृती साहित्य पुरस्कार देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान होतोय. खणखणीत टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. अभिनंदन, धन्यवाद. तिसरा पुरस्कार प्रतिमेला प्रथम अभिवादन करतो आणि विसरून जाईल म्हणून सर्वप्रथम मला जो पुरस्कार या ठिकाणी दिला, माझा गौरव केला, त्याबद्दल यशवंतराव स्मृती गौरव समारोह अंबाजोगाई आणि विशेषतः त्याचे सचिव दगडूजी लोमटे यांना धन्यवाद देतो, आभार मानतो. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. तुम्ही एवढं 40 वर्षापासून या ठिकाणी यशवंतरावांसाठी काम करता, त्यापेक्षा तुमच्या जिल्ह्यात जे नेते आहेत त्यांचं काम केलं तर तुम्ही किती मोठे व्हाल. पण नाही. का तर यशवंतरावांनी जे महान कार्य या ठिकाणी करून ठेवलेले, मूलभूत स्वरूपाचं जे कार्य केलेलं आहे ते या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी करता. आत्ताच विषय या ठिकाणी शेतीचा निघाला. मी या शेताने गळा कापला या नावाचं पुस्तक मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन प्रसिद्ध केलेलं आहे. ताईंची आणि माझा परिचय असता तर कदाचित त्यांची मुलाखतही त्यामध्ये आली असती. या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण विचारमंच नांदेड यांचा पुरस्कार मिळालेला आहे. मी साहित्य लिहितो, माझी 32 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. साहित्य म्हणजे मनोरंजन नाही. मी दुसऱ्या वर्षीपासून शेतामध्ये आहे, दुसरं वर्ष वयाचं, दुसऱ्या वर्षीपासून, कारण मामाचं शेत दाराच्या समोरच होतं आणि तेव्हापासून मी शेतात खेळतो आहे. आणि आणखीसुद्धा तेव्हा मी 4 वर्ष मी ढोरं वळलेली आहेत, पायात चप्पल नसताना, काहीही नसताना. काट्याचे रूपांतर कुरपात होऊन दुःख देहभर सलते. काट्याचे रूपांतर कुरपात होऊन दुःख देहभर सलते. तडफडून जातो जीव, पाणी टचकन डोळ्यात येते, तेव्हा कविता जन्मते. साधी गोष्ट नाही कविता लिहिणं किंवा साहित्य लिहिणं. लोहे का स्वाद लोहार से मत पूछो, उस घोड़े से पूछो. लोहे का स्वाद लोहार से मत पूछो, उस घोड़े से पूछो जिसकी मुंह में लगाम है. याला साहित्य म्हणतात. साहित्य म्हणजे मनोरंजन आहे, काहीतरी नाही, हिंदी सिनेमा नाही साहित्य म्हणजे. तर मला कमी वेळात बोलायचं आहे आणि यशवंतरावांचा संदर्भ घेऊन थोडक्यात मी सांगतो. त्याचं कारण असं, बीडमध्ये मी केशर काकूच्या कॉलेजमध्ये पहिल्या वर्षी 1971 नवगण नाव होतं त्यावेळेला त्या महाविद्यालयाचं, आता KSK महाविद्यालय म्हणतात त्याला. तिथे मी ग्रंथालयामध्ये सहाय्यक ग्रंथपाल होतो. एकटाच राहत होतो मी, हॉटेलमध्ये जेवत होतो आणि दुपारी 1 वाजता यशवंतरावांची रस्त्यावरून मिरवणूक चालली होती. हॉटेलमधले सगळे लोक कर्मचाऱ्यासह पाहायला गेले, मी गेलो नाही. का गेलो नाही की तरुण आणि काँग्रेसमध्ये श्रीमंतांचा हे आहे, पक्ष आहे, गरिबांसाठी हे काहीच करीत नाही, अशी चीड होती मनामध्ये, विद्रोह होता. आणि मी अजिबात त्या ठिकाणी पाहिलंसुद्धा नाही. आणि मग ज्या वेळेला मी यशवंतरावांचं पुस्तक 5 वर्ष सह्याद्रीचे वारे हे शिकवलं,
त्यावेळेला आणि मग त्याच्यासाठी ज्यावेळेला मी संदर्भ ग्रंथ शोधू लागलो, आज माझ्याकडे जेवढी उपलब्ध मला मिळाली तेवढी सगळी पुस्तकं यशवंतरावांची माझ्याकडे आहेत आणि ती सर्व मी वाचलेली आहेत पूर्ण. तर अशा प्रकारे 14वे मराठवाडा साहित्य म्हणजे मी प्रयत्न आहे त्यावेळेला चुकली भेट त्यांची, म्हणजे दर्शन चुकलं म्हणून 14वं मराठवाडा साहित्य संमेलन वसमतला झालं. त्याच्या उद्घाटनासाठी मी आग्रह धरला यशवंतरावांना बोलवा, तो माझा मान्य झाला. तेही येतो म्हणाले, पण आयत्या वेळी ते मंत्री असल्यामुळे येऊ शकले नाही. पहिल्यांदा मी मुद्दाम त्यांना पाहिलं नाही आणि नंतर त्यांनी मुद्दाम तू आहेस का मला न हे करणारा पाहणारा, असं कदाचित आता गमतीची भाग आहे. तर भेट होऊ शकली नाही. अशा प्रकारे यशवंतराव चव्हाण जे आता इथं मी ठेवलेलं आहे, यशवंतराव चव्हाण एक इतिहास हे पुस्तक, त्यांच्यासोबत 50 वर्ष राहिलेले रामभाऊ जोशी अक्षरशः दररोज 10 वाजता रात्री त्यांची मुलाखत घेत होते यशवंतरावांची दिल्लीला. इतकं जवळ जाऊन त्यांनी यशवंतरावांचा अभ्यास केला होता. ते पुस्तक या ठिकाणी 600-650 पानाचं पुस्तक, ते कुणीही छापत नव्हतं. ते पुस्तक मी प्रसिद्ध केलं आणि त्याचप्रमाणे कर्तृत्वाचा सह्याद्री मराठवाडा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ 2012-13 सुवर्ण यशवंतरावांचा जयंती 100 वर्ष हे झाले म्हणून साजरी केली वर्ष. त्यावेळेला सह्याद्री कर्तृत्वाचा सह्याद्री या पुस्तकाचं संपादनसुद्धा मी केलेलं आहे. यशवंतरावाच्या नावांनी मग मला 4 पुरस्कार या ठिकाणी मिळालेले आहेत. यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा, यशवंतराव चव्हाण विचारमंच नांदेड, ज्याचा मी आता सांगितलं की या शेताने गळा कापला या पुस्तकाला मिळाला. आज हा जो पुरस्कार मिळतो आहे आणि काही दिवसाला पुन्हा यशवंतराव चव्हाणांच्या नावाने पुरस्कार कन्नडचा जो आणखी मला फक्त डिक्लेअर झाला आहे, त्याची तारीख आलेली नाही, असे 4 पुरस्कार मला यशवंतराव चव्हाणांच्या नावानं मिळालेले आहेत. तर अशा प्रकारे वेळ खूप झालेला आहे. आम्ही 50 मिनटावाली आहोत प्राध्यापक असल्यामुळे आणि त्याचं शॉर्ट करायचं म्हणजे बरंच अवघड असतं. तर या ठिकाणी माझे मनोगत थांबवतो आणि मला पुरस्कार दिल्याबद्दल, गौरवित केल्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.